हॅलो गाईस, वेलकम आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत भुलेश्वर मार्केटला. तिकडे आम्ही व्हिजिट करणार आहोत, तिकडचं मार्केट एक्सप्लोर करणार आहोत आणि तिकडे थोडी शॉपिंग पण करणार आहोत. तर चला बघूया तिकडे गेल्यावर. सो भुलेश्वर मार्केट व्हिजिट करायला ऑलमोस्ट आम्ही 12च्या दरम्यान घरातून निघालो आणि मार्केटला आम्ही बाय ट्रेननी जात होतो. बाय ट्रेनने तुम्ही CST किंवा मस्जिद बंदर स्टेशनवरनं पण जाऊ शकता. आम्ही CST स्टेशनला उतरलो. CST स्टेशनवरून तुम्ही बाय वॉकिंग किंवा टॅक्सीनी पण जाऊ शकता. आम्ही बाय वॉकिंग जायला प्रिफर केला. त्याच बहाने आपल्या बॉडीचा थोडा व्यायाम पण होईल. CST स्टेशनवरून ऑलमोस्ट तुम्हाला 10 ते 15 मिनटं लागतात भुलेश्वर मार्केटमध्ये पोचायला. तो मार्केट एक्सप्लोर करायच्या आधी आम्ही विचार केला थोडा आधी आपण खाऊन घेऊ. आम्ही डिसाईड केलं की फ्रँकी ऑर्डर करू. सो सगळ्यांनी मिळून एक फ्रँकी खाल्ली. आणि समोर मंगलदास मार्केट आहे जे होलसेल कपड्यांसाठी फेमस आहे. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये जायला निघालो. सो मध्येच आम्हाला एक स्टॉल मिळाला जिकडे जुने पुराणी पितळ्याची भांडी तुम्ही एका साबणाने इझिली चमकवू शकता. मला त्यांनी लाईव्ह एक्झाम्पल करून दाखवलं. आम्ही त्याला एक 10चा कॉईन दिला होता, तो त्यांनी इझिली चमकवून दाखवला. तुम्ही आता हे बघू शकता त्यांनी कसं चमकवलं. अगर बहुत पुराना बर्तन है, आपके हाथ से नहीं होता है ना, बहुत काला हो गया है, स्कॉच ब्राइट चाहिए ये लगा के हाँ हाँ ग्रीन कलर का आता ना, इस पर के बघू शकता ब्राऊन कलरच्या साबणामध्ये त्यांनी थोडा तेल मिक्स केला होता. त्याच्याने त्याने कॉईनला थोडा वेळ घासलं आणि त्यानंतर त्या चांगल्या कपड्याने त्यांना पुसला. त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता कॉईन कसा चमकला आहे. हे बघितल्यानंतर आम्हीही तो साबण परचेस केला आणि आम्ही पुढे जायला निघालो. भुलेश्वर मार्केटजवळ मुंबादेवीचं मंदिरसुद्धा आहे. सो तुम्ही मुंबादेवीचं दर्शनही घेऊ शकता. सो मध्येच आम्ही ज्वेलरी ऑर्गनायझर बॉक्स तुम्ही बघू शकता तेही आम्ही विकत घेतलं, कारण आम्ही ज्वेलरी मेकिंग मटेरियलच्या शॉपिंगसाठी गेलो होतो. भुलेश्वर मार्केट हे होलसेल ज्वेलरी मेकिंग मटेरियल किंवा होलसेल ज्वेलरीसाठी फेमस असलेला एक मार्केट आहे. जिथे तुम्ही बघाल तिथे सगळे वेगळ्या टाईपचे ज्वेलरी शॉप्स आहेत, जिथे तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे ज्वेलरीज किंवा ज्वेलरी मेकिंग मटेरियल्स बघू शकता. आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये हवं असेल तर तुम्ही ते होलसेलमध्येही विकत घेऊ शकता. आम्ही ट्रेडिशनल ज्वेलरी मेकिंग मटेरियलसाठी बघत होतो. तर तिथे आम्ही बरेचशा शॉपमध्ये व्हिजिट केलं, तिकडचं मटेरियल बघितला, तिकडची प्राइसिंगसुद्धा काढली. त्यांच्याकडे असे वेगवेगळे खूप सारे डिझाईन होते जे तुम्हाला ट्रेडिशनल ज्वेलरी मेकिंगसाठी उपयोगी असतात. फायनली आम्ही गोकुल पर्ल बीट्समध्ये व्हिजिट केलं, जिथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल होते, खूप सारे मटेरियल्स अवेलेबल होते, वेगवेगळ्या टाईप्सचे ज्वेलरी मेकिंग मटेरियल्स होते. आणि तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या टाईपचे पर्ल्स अवेलेबल आहेत, क्रिस्टल अवेलेबल आहेत. आणि ही एक डिझाईन आहे ज्याच्याने एकविरा लिहिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता गोल्डन कलरमध्ये मनी अवेलेबल आहेत, ते पण वेगवेगळ्या शेपमध्ये. सो आम्हीही आम्हाला जे हवे असलेले गोल्डन मनी परचेस केले. आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे कुंदन, वेगवेगळ्या व्हरायटीजचे कुंदन अवेलेबल होते. डब्यामध्ये किती असतात? 100 पीस आहेत का 100? वो गिन के काउंट चंद्रकोन एडिशन मध्ये त्याच्यामध्ये मिक्स भेटणार नाही का? एक कलर 100 पीस, ₹100 डझन, 10 रुपये पीस, 10 रुपये, 100 रुपये डझन. सो तुम्ही बघू शकता अशा टाईपचं वेगवेगळ्या टाईपचे ज्वेलरी मेकिंग मटेरियल अवेलेबल आहे, जो तुम्ही होलसेलमध्ये घेऊ शकता. तो तुम्ही बघू शकता असं वेगवेगळ्या टाईपच्या ज्वेलरी मेकिंग मटेरियल आम्ही इथे परचेस केला. सो तुम्हालाही जर अशा प्रकारे ज्वेलरी मेकिंग मटेरियल विकत घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की भुलेश्वर मार्केटला व्हिजिट करायला पाहिजे. सो आम्ही खूप सारे वेगवेगळ्या टाईपचा मटेरियल विकत घेतल्यामुळे आम्ही प्रत्येक मटेरियलची नंबरिंग केली.
आणि ज्वेलरी पॅकिंगसाठी जे तुम्हाला बॅग्स लागतात तेही तुम्ही होलसेलमध्ये भुलेश्वर मार्केटमधून परचेस करू शकता. अशा प्रकारे आमची आता शॉपिंग पूर्ण झाली आणि आम्ही घरी जायला निघालो. तर तुम्हालाही जर ज्वेलरी किंवा ज्वेलरी मेकिंग मटेरियल विकत घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की भुलेश्वर मार्केटला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.